नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 2024-25 या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला। मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी 2024-25 या वर्षाचा 5,565 कोटी उत्पन्नाचा आणि 5,523.73 कोटी खर्चाचा व 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। ज्याच्यामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभीची शिल्लक 1,234.97 कोटी, जी आपला क्लोजिंग बॅलन्स होता तो आपण पुढच्या वर्षी ओपनिंग बॅलन्स मध्ये घेतो, व या वर्षीसाठी अपेक्षित जमा 4,330 कोटी असे एकूण 5,565.07 कोटी रिसिप्ट्स या आपल्या 2024 आणि 25 साठी एकूण जमा भागामध्ये असणार आहे। आणि त्याच्यामधनं अपेक्षित खर्च जो आहे तो 5,523.73 करोड असा होऊन अपेक्षित असून 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प आम्ही 2024-25 साठी सादर करत आहोत। चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1, 2, 3 मार्च असे दिवस ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात जागतिक पातळीवर ताडोबाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे। वने, वन्यजीव व पर्यावरण या संदर्भात विविध चर्चासत्रांसोबतच छायाचित्र स्पर्धा, सायक्लोथॉन आदी डझनभर स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहेत। सोबतच कुमार विश्वास यांचे कवी संमेलन, श्रेया घोषाल यांचे गायन व शेवटच्या दिवशी सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गंगा बॅले नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्याकडे 1, 2 आणि 3 या दिवसांमध्ये 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आपला उद्घाटनपर कार्यक्रम हा 1 तारखेला या चांदा क्लब ग्राउंडवरती 5 वाजता सुरू होणार आहे। त्या कार्यक्रमामध्ये माननीय सुधीरजी मुनगंटीवार, वनमंत्री, कल्चरल कार्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री, आपले पालकमंत्री हे उपस्थित राहणार आहे। तसेच या कार्यक्रमाला श्रीमती रवीनाजी टंडन, जे आपल्या गुडविल ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत महाराष्ट्राच्या वन्यजीवबद्दल, त्यासुद्धा उपस्थित राहणार आहे। तसेच आपल्याकडे हा जो महोत्सव आहे या महोत्सवाच्या सोबत एक प्रकारे कोलॅबोरेशन केलेला जो उपक्रम आहे तो म्हणजे मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट, जे यावर्षी भारतामध्ये होत आहे। तर त्यांचे जे कंटेस्टंट आहेत ते साधारणतः 10 ते 15 कंट्रीजचे कंटेस्टंट उद्या इथे भाग घेणार आहे या कार्यक्रमामध्ये, आणि ते सकाळी सफारीसुद्धा करणार आहे। यासोबतच उद्या अनेक पुस्तकांचं आपण इथे विमोचन करणार आहोत जे वन्यजीवाशी निगडीत आहे। त्यानंतर चंद्रमा जी आपली अकॅडमी आहे, वन अकादमी, त्या वन अकादमीमध्ये परवाच्या दिवशीपासून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पारोपट्यांच्या गिनीज विश्वविक्रमाचा देखील प्रयत्न महोत्सवात होणार आहे। वन विभागातर्फे राज्यात पहिल्यांदाच घोषित झालेला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील चैताराम पवार यांना महोत्सवात देण्यात येणार आहे। महोत्सवाला मुंबईतील 40 देशांच्या वाणिज्यिक दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून 71 देशातील मिस वर्ल्ड स्पर्धक हजेरी लावणार आहेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात संपूर्ण देशात प्रगती होत आहे, याचा प्रत्यय नागपूरला देखील आला आहे। जे सरकार 70 वर्ष राज्य करून देखील काहीच करू शकले नाही, ते मोदीजींनी अवघ्या 10 वर्षात करून दाखवले। राजकीय पक्ष आताचे युवक आणि विद्यार्थ्यांचे वोट विकत घेऊ शकत नाही। देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवक आणि विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले। सूर्या म्हणाले, 2012-13च्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मी देखील बेंगलोर येथे सक्रिय होतो। 2G घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, आतंकवाद, भ्रष्टाचार, निर्भया सारख्या घटना यामुळे काँग्रेसच्या काळात देशाची जगात नाचक्की झाली। भारताची त्या काळी आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय होती। युवकांचे व विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होते। जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता। परंतु मागील 10 वर्षात मोदीजींनी देशाचा जो आर्थिक विकास केला
त्यामुळे देशाचे नाव संपूर्ण जगात सन्मानाने घेतल्या जाते। या प्रसंगी त्यांनी लता मंगेशकर हॉस्पिटल येथील खासगी कक्षांचे उद्घाटन केले। डॉक्टर आशिष देशमुख यांनी खासदार तेजस्वी सूर्य यांना भारत नवनिर्माण हे मोदीजींच्या कार्यावर स्वतः लिहिलेले पुस्तक भेट दिले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी रोहित जैन, वैभव सिंग, राहुल लोणीकर, शिवानी दाणी, सुशील मांगले, रितेश रहाटे, अनुप मोरे तसेच सुधीर देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर विलास ठोंबरे, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन देवस्थळे, डॉक्टर अभय कोलते, डॉक्टर विकास धानोरकर, डॉक्टर सुश्रुत फुलारे, डॉक्टर अनिरुद्ध देवके आणि सर्व डॉक्टर्स कर्मचारी उपस्थित होते। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। परिवारवाद के खिलाफ जो लड़ाई माननीय प्रधानमंत्री जी ने लड़ी पिछले 10 साल में, उसके वजह से आज लाखों संख्या में आम युवा जिनका फैमिली पॉलिटिक्स में नहीं, जो अत्यंत आम बैकग्राउंड से आते हैं पर देश के लिए कुछ करना चाहते हैं, ऐसे करोड़ों करोड़ों युवा आज देश के कोने कोने में भारतीय जनता पार्टी के साथ जुड़ रहे हैं और लोकतंत्र के इस महायज्ञ में अपने आप को आहुति करने के लिए वो आगे आ रहे हैं। ऐसे करोड़ों युवाओं का भी एक हुंकार 4 मार्च के कार्यक्रम में होने वाला है और 4 मार्च के इस कार्यक्रम भले ये नागपुर में हो रहा है, महाराष्ट्र के प्रत्येक कोने से युवा आ रहे हैं, पर ये राष्ट्रीय स्तर के युवा महासम्मेलन है और यहां से देश के प्रत्येक युवा को आने वाले चुनाव में क्या दिशा करना है, कैसे हम काम करना है, चुनाव में युवाओं का भागीदारी क्या होनी चाहिए, इसके बारे में बहुत बड़ा मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष जी द्वारा देश के युवाओं को मिलने वाला है। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नेत्रदीपक उद्घाटन झाले। संध्याकाळी पार पडलेल्या सोहळ्याला राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला या प्रमुख पाहुण्या होत्या। व्हॉलीबॉल, स्कटल, हँडबॉल, कॉन्टॅक्ट टक्कर, योगा आणि टेबल टेनिस या स्पर्धांमध्ये देशभरातून 25,000 स्त्री पुरुष सहभागी झाले होते। नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी पोलीस महासंचालकांचे स्वागत करणारे मौलिक भाषण केले। या प्रसंगी व्यासपीठावर राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अस्वती दोर्जे, पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग, नागपूरचे परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोर्जे, संघटन सचिव तथा अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर। 72वें वॉलीबॉल पुलिस क्लस्टर का नागपुर में, और इसमें जो है 6 गेम्स हैं। 6 गेम्स के लिए पूरे भारत से जो स्टेट पुलिस है और सेंट्रल पैरामिलिट्री फोर्सेस हैं उनके लगभग 2200 खिलाड़ियों ने इसमें भाग लिया और ये 26 तारीख को हमने शुरू कर दिया था गेम्स और आज उसकी औपचारिक उद्घाटन था और इसका कंक्लूजन जो है वो 2 तारीख को होने वाला है। और मेरा ऐसा मानना है कि वो खेल बहुत ज़रूरी है अपने जीवन में, और ये जो खिलाड़ी हैं ये अपनी नौकरी भी करते हैं, ड्यूटी भी करते हैं, देश के लिए समर्पित हैं। उसके अलावा वो खुद जो है इसमें भाग लेते हैं अलग अलग खेलों में। तो ये बहुत बड़ी एक चीज़ है सीखने की कि हम यूनिफॉर्म में रहते हुए भी अपने आप का कैसे ख्याल रखते हैं। आपल्या देशात गेल्या काही वर्षात चहा आणि चायवाला दोन्ही शब्द अधूनमधून कानी पडत असतात। अशात नागपूरचा प्रसिद्ध चायवाला डॉलीची क्रेज सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढतच आहे। डॉलीच्या चहाची चव जितकी न्यारी आहे त्यापेक्षा तो ज्या प्रकारे चहा सर्व करतो तो अंदाज मात्र जगावेगळा आहे। डॉली म्हणजे नागपूरचा सेलिब्रिटी, त्याच्या फॅन लिस्ट मध्ये शेकडो नाव आहेत, मात्र नवीन नाव एक त्यात समाविष्ट झालं आहे, ते म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट याचं। डॉली आणि बिल गेट याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,
बिल गेट यांनी स्वतःच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्याने आज डॉली पुन्हा प्रकाश झोतात आलाय. डॉलीचं खरं नाव सुनील मारुती पाटील असं आहे, मात्र तो त्याच्या स्टाईलमुळे डॉली नावाने प्रसिद्ध आहे. सदर भागातील ओल्ड VCA मैदानाजवळ तो चहा विकतो. डॉली की टपरी या नावाने त्याची चहाची टपरी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. 29 वर्ष डॉली गेल्या 10 वर्षांपासून चहा विकत आहे. डॉली नेहमीच कॅप्टन जॅक स्पॅरोच्या लुक मध्ये दिसतो. त्याची स्टाईल ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत आली आहे. मैं सिर्फ गया था अपने इवेंट के लिए, काम के लिए गया था, चाय के लिए. मेरा एक वीडियो था वहाँ पे जो मेरे को बुलाए थे वहाँ पे. मेरे को ये भी नहीं पता था कि फॉरेन कंट्री के कुछ लोग आ रहे हैं वहाँ पे. मेरे को बिल्कुल ही नहीं पता था कि जो मेरे को मिले वो इतने बड़े आदमी है करके. मेरे को बिल्कुल नॉलेज नहीं था. कैसा एक्सपीरियंस था? हाँ, जबलपुर का एक्सपीरियंस मेरा अच्छा गया, बड़ा मजा आया वहाँ पे. हैदराबाद का मेरे को बहुत मजा आया हैदराबाद में. मैं वहाँ पे मेरे को बुलाए थे, उनकी टीम थी एक, वो टीम ने मेरे को बुलाए थे और मेरे को बोले डॉली आपका कुछ वहाँ पे जो चाय का है वहाँ पे आपको दिखाना पड़ेगा. बोले तो ठीक है, बोला मैं आता. बोला तो फिर मेरे को उनकी टीम की तरफ से जाना पड़ा और फिर मैं हैदराबाद गया. फिर वहाँ पे एक होटल में मेरे को रुकाए, सर्विस अच्छी दी, यानी अच्छा लगा मेरे को होटल में. फिर मेरा वहाँ पे पहले दिन आधा शूट हुआ और अगले दिन आधा शूट हुआ, यानी सेकेंड टाइप गया था तब पूरा एग्जैक्टली वो शूट पूरा हो गया कंप्लीट. मेरे को बिल्कुल नहीं पता था कि जो फॉरेन कंट्री के जो लोग आ रहे हैं वहाँ पे 8 लोग थे फॉरेन कंट्री के. तो मेरे को बिल्कुल ही नहीं मालूम था कि उसमें से जो आप लोग, अगले दिन पता चला मेरे को ये पूरा कि जो मेरा वीडियो वायरल हुआ है तो ये बहुत बड़ी हस्ती है. बोले ये अगले दिन मेरे को पता चला. मेरे को बहुत अच्छा लग रहा है. मैं प्राउड फील करता हूँ कि मैं नागपुर से डॉली चाय वाला बना हूँ. मेरी कुछ भी बातें नहीं है. जो टीम थी, मेरे को टीम ने जो बोले कि बस डॉली आपका काम ये है, बस मेरे को अपना काम करने का है और मेरे को अपना 100 देना था काम पे. तो मैंने बस वही काम किया. कब मेरे सामने खड़े थे, मेरे को बिल्कुल ऐसे लगा फॉरेन कंट्री का बंदा खड़ा है, तो मैंने उनको चाय पिलाया. बस आपको नहीं पता था? बिल्कुल नहीं पता. जी हाँ, शुरू में मेरे दिन बहुत बेकार थे. मैं यहाँ पे अपना साइकिल से आता था और ये हमारे जो बड़े भैया है, सबसे पहले तो शैलेश भैया ने शॉप चालू किए और फिर धीरे धीरे 2007 से मेरी एंट्री हुई यहाँ पे. फिर धीरे धीरे मैं अपना कप्तान जैक स्पैरो, जॉनी टेप, उनको भी फॉलो किया मैंने. और उसके बाद में मैंने अपना साउथ की मूवी में बहुत ज़्यादा दिखता हूँ मैं. साउथ में रजनीकांत जी जो भगवान मानते हैं उनको, और मैं भी भगवान ही मानता हूँ उनको. तो जो उनका दुपट्टे का स्टाइल, मेरा गिलास उठाने का स्टाइल, मैं थोड़ा थोड़ा कॉपी करता सबको. अभी तो एक ही ख्वाहिश है मेरी वाली कि अभी देखो इतने आप लोगों ने मेरे को अगले दिन पता चला कि जो मैंने चाय पिलाया ये बहुत बड़े आदमी है. अब मैं सिर्फ एक ही ख्वाहिश है मेरी वाली कि और एक बंदे को मैं चाय पिलाना चाहता हूँ. जो हमारे नरेंद्र मोदी जी हैं, उनको चाय पिलाना चाहता हूँ. बस रजनीकांत को नहीं पिलाएंगे? उनको भी पिलाएंगे, क्यों नहीं पिलाएंगे. डॉलीवर बॉलिवूड अभिनेत्याचा प्रभाव असला तरी तो कधी रजनीकांत स्टाईल मध्ये तर कधी दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या स्टाईल मध्ये चहा सर्व करतो. कधी गाणी गात ग्राहकांना चहा देतो, तर डॉलीच्या चहा व त्यांचे चाहते इतके प्रचंड आहेत की अनेक वेळा त्याच्या चहाच्या स्टॉलवर येणारे ग्राहक सेल्फी घेतल्याशिवाय जातच नाही. डॉलीची आगळी वेगळी शैली आता देशभरात प्रसिद्ध झाली आहे. डॉलीने 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याच्या कुटुंबात 7 भाऊ आणि आई आहेत. डॉलीमुळे घरातील सदस्यांनाही ओळख मिळाली. डॉली आपल्या स्टाईलने आणि कठोर परिश्रमाने दररोज हजारो कप चहा विकतो. मी माझ्या मित्रांसोबत हैदराबादला गेलो, तिथे काही परदेशी लोकांसोबत शूट करायचं आहे एवढंच मला माहिती होतं. मी 2 दिवस तिथं शूट केल्यानंतर काल नागपूरला परतलो, पण मी कुणासाठी आणि कुणासोबत शूटिंग केली याची अजिबात मला माहिती नव्हती. आज जेव्हा माझा आणि बिल गेट यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मला कळले की मी कुणासोबत शूट केला आहे. मला आज इतका आनंद होतो आहे की मी ते शब्दात वर्णन करू शकत नसल्याचं डॉली म्हणाला. आज सकाळपासूनच मला अभिनंदनाचे फोन येत आहेत, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. भविष्यात जर मला संधी मिळाली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनवण्याची इच्छा असल्याचं डॉली म्हणाला आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.